नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील भोर या ठिकाणी. भोर या ठिकाणी आज भव्यदिव्य असं जे हनुमान केसरी हे ओपनचं मैदान संपन्न झालं आणि पर्व चौथं संपन्न झालं. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे. 2 गाड्यांना समान निकाल दिला. त्यातली एक गाडी म्हणजे सम्राट आणि सुंदरची आहे. आपल्या समेत सम्राट बैलाचे मालक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. नाव सांगा एकदा प्रेक्षकांना तुमचं दादा. माझं नाव संकेत शेटे, गाव नसरापूर, तालुका भोर. बरं, काय सांगाल आजचा आनंद कसा आहे दादा? आजचा आनंद म्हणजे आमची या बैलासोबत आदत असल्यापासून पळण्याची इच्छा होती, सुंदरसोबत. आज ती आमची इच्छा पूर्ण झाली. जवळपास सुंदरनी पण बऱ्याच दिवसाने जबरदस्त असा कमबॅक केला. काय सुंदरनं जबरदस्त कमबॅक केला. म्हणजे बोर भागात बैलांनी 1 नंबर केला. ह्या भागात बैलाचे भरपूर फॅन आहेत, सुंदरचे भरपूर फॅन आहेत. कसं काय पायरा जुळवण्यात आला सम्राट आणि सुंदरचा? आपले मित्र गुंडाभाऊ पवार, नांदवळ आणि त्यांचे सहकारी, त्यांच्या थ्रू पायरा झाला. बरं, का अचानक धक्का बसला का फोन स्वतःहून आला का तुम्ही फोन केला? नाही, काय आम्हीच फोन केला त्यांना. आम्हाला त्या बैलासोबत पळायचंच होतं. झालं ते पण त्यांनी एका शब्दावर बैल दिला. सम्राट पुसेगावचा गुलालाचा फायनल गुलालाचा मानकरी, पुसेगाव हिंद केसरी. तो पण काय सांगाल त्याच्याविषयी? काय नाही, बैलांनी आत्तापर्यंत जवळजवळ 1.5-2 वर्षाचा संघर्ष होता बैलाचा पण. आणि पुसेगावच्या आधी मोरगावच्या मैदानापासून बैलानं फायनल गुलाल घ्यायला सुरुवात केली. आदतपणात पण राहिलेला, पण संघर्ष चालू होता. 1, 1.5 वर्ष, 2 वर्ष. तर आता 1-2-3 महिने झालं बैल कंटिन्यू गुलाला. त्याचे जे मालक आहेत तरडगावचे आजोबा आहेत, त्यांचा व्हिडिओ पण सोशल मीडियावरती खूप व्हायरल झाला होता. भावनिक झाले होते. काय सांगाल त्याच्याविषयी? भावनिक म्हणजे ते पुसेगावचे मैदान ते 35-40 वर्ष झालं बघायला जात होते. आणि बैल नव्हती त्यांच्याकडे, आवताची बैल होती त्यावेळेस. आणि जसं त्यांच्या बैलांनी त्यांचं त्या मैदानात स्वतःच्या बैलांनी स्वप्न पूर्ण केलं गुलाल घेऊन, त्यामुळे त्यांना आनंद अश्रू अनावर झाले होते. आज गाडी कुणी चालवली? आज गटाला छोट्या ड्रायव्हर होता माळेगावचा, सेमीला पण छोट्यात होता, आणि फायनलला सोन्या ड्रायव्हर निंबूत. गट किती होता पळाला तुम्ही? 12 नंबर गटात 3 नंबर तास. आणि सेमीला दुसरा सेमी 3 नंबर तास. 3च नंबर तास आला. कडे झाली म्हणायची बऱ्यापैकी. कडच. आणि सेमीला फायनलला 7 नंबर तास. 7 नंबर तास. मित्रांनो, अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. फायनलच्या फेऱ्याविषयी काय सांगाल? फायनलच्या फेऱ्या म्हणजे सुंदरच्या वयाचा एक सुद्धा बैल फायनलमध्ये नव्हता. सगळी बैल आता कंटिन्यू आता पळणारी सगळी गुलालातलीच बैल आहेत, सगळी टॉपची. एवढ्यांच्यात सुद्धा आपल्या बैलानं सुंदर सोबत पळून 1 नंबर केला. तेवढंच कौतुक आहे. सुंदरच्या गाड्यामध्ये सम्राट पळाला आहे. सुंदर सप्तहिंद केसरी पदवी त्याला. तर काय सांगाल त्याच्याविषयी? त्या बैलाविषयी काय सांगाल तेवढंच कमी आहे. सुंदरने असं एक सुद्धा मैदान नाही ठेवलं की तिथं गुलाल नाही. आणि आज त्याचं वय बघता ह्या मैदानात राहणं म्हणजे सोपं नाही. एवढ्या 700-800 गाडीत पळून 1 नंबर करतोय बैल अजून सुद्धा. त्या बैलाला मानलं पाहिजे. मांगडे तात्यांविषयी काय सांगाल? तात्या म्हणजे काय, दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आम्ही एका शब्दावर बैल मागितला, एका शब्दावर तात्यांनी बैल दिला, नाही म्हणले नाही. त्याचबरोबर आयोजकांनी मैदान कसं केलं? 4थं पर्व आहे त्यांचंही. आयोजक भोर भागातली, पुणे जिल्ह्यातली मैदानं सगळीच चांगली होतात. एक पण मैदान असं गालबोट लावण्यासारखं होत नाही. आयोजकांचं आयोजन सुंदर होतं. चालते. आता आगामी नियोजन कसं असेल सम्राटचं? आगामी नियोजन आता बैल 8-10 दिवसाच्याच गॅपनं पळवतो आम्ही. आता पुढचं मैदान पहिलं 8-10 दिवसानंतर. हिंद केसरी कोळे मैदानाची कशी काय तयारी करण्यात आली? अजून तर काही नियोजन नाही झालं. फोन येतात, बघू आता कसं काय होईल तसं होईल. त्याच्यानुसारच होईल. चालतंय. धन्यवाद दादा. तुमचं नाव काय दादा? शुभम सपकाळ. तुम्ही दोघे मित्र आहेत का अडसूळ साहेबांची? नाही, आपलं मेहना माझ्याला मेहून आहेत. बरं. आणि ते मित्र आहे. बरं. मग काय आज दाजी गुलाला ते काय सांगाल मग? खूप आनंद होतोय. पुसेगावपासून संघ म्हणजे गुलालातच आलो आपण. गेलं 1.5 वर्ष आपण संघर्षात होतो. 61 गट काढलेलं. सेमीत आपण काना मात्र जायचो. म्हणजे इथं क्वार्टर असेल तिथं पण आपली म्हणजे गाडी थोडक्यात काना मात्र जायची. पण पुसेगावपासून आपलं म्हणजे गुलालाच माती लागलाय. बरं. काय विषय नाही, आनंदच, खूप आनंद आहे. परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वादच भेटलाय. हो, आशीर्वाद. त्यानंतर आता कुठलं मैदान फायनल केलेलं आतापर्यंत? किती मैदान झाले? त्यानंतर गौरव दादा केसरी, त्यानंतर पुरंदरला आपण 2 नंबर केला, आणि आज 1 नंबर. बघा मित्रांनो, म्हणजे परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद जो म्हणतो तो हाच आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात आजचा आनंद कसा आहे? आज तुम्ही सप्तहिंद केसरी सुंदर सोबत पळालाय सम्राट तुमचा.
म्हणजे आजचं सांगायचं झालं तर ह्या मैदानात आदत असताना यानं कडनं सेमी काढलेला ह्याच मैदानाच्याच ह्याच पाठीव मैदानात. हा सुरुवातीचा काळ त्याचा. त्यानंतर म्हणजे आमचं ठरायचं सुंदर सारखा जरा दिसायला तसाच बैल आहे. म्हणजे आमचे पाहुणे पण म्हणायचे की स्वप्न आहे आपलं सुंदरवर पळायचं. बरं म्हणजे सुंदरवर पळून आज 1 नंबर केला म्हणजे आनंद आमचा गगनात मावेनाच झालाय. बरं. काय म्हणजे बोलायला आमच्याकडे शब्दच नाहीत राहिले. ते स्वप्न पूर्ण झालं का तुमचं आज सगळं? स्वप्न पूर्ण झालं. आणि चालतंय. आज सगळे मैदानात आहेत. त्या विषयाने सगळे मित्रमंडळी घरचे वगैरे सगळे आज मैदानात आले. आता जाता अडसूळ साहेबांकडे शेवट करू. अडसूळ साहेब काय सांगाल, आजचा आनंद कसा आहे? आनंद म्हणजे आज स्वप्नपूर्ती होती ती पूर्णच झाली. बरं सुंदर विषय काय सांगाल? सुंदर विषय म्हणजे काय देवाच्याच गळ्यात पडल्या का आज आम्हाला आनंद झाला. मित्रांनो अतिशय त्यांचं स्वप्न होतं ज्यावेळेस पहिलं मला वाटतं पर्व दुसऱ्याला पळाला होता ना आदतमध्ये. पर्व दुसऱ्याला आदतमध्ये कडनी गट पास केला होता आणि आता पर्व चौथंमध्ये त्याने बघा ओपनच्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतला. 1 नंबरचे मानकरी ठरलेले आहेत. आयोजन नियोजन कसं होतं आयोजकांचं? आयोजन नियोजन मस्त होतं. पुढच्या वर्षी ह्या मैदानाला कसं काय हजेरी लावणार का? किती बैल असतील? एक तरी गाडी असेल पुढच्या वर्षी. एक तरी गाडी असेल. बरं चालतंय. तुमचं अभिनंदन. धन्यवाद.